नमस्कार मित्रांनो, माझ्या भटकनामा चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत गुजरात राज्यातील वडोदरा या शहराला। वडोदरा हे गुजरातमधील एक प्रमुख शहर आहे। राजघराण्यातील सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत या शहराचा मोठा विकास झाला आहे। चला तर सैर करूया वडोदऱ्याची। हे आहे वडोदऱ्यातील ऐतिहासिक व भव्य स्मारक कीर्ती मंदिर। हे मंदिर इतिहासाचा एक साक्षीदार आहे। कीर्ती मंदिराची उभारणी 1936 मध्ये करण्यात आली। वडोदऱ्याचे प्रसिद्ध शासक महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी आपल्या राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने ही वास्तू बांधली। गायकवाड घराण्याच्या पूर्ववंशजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या स्मारकाचे निर्माण करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते। कीर्ती मंदिराची वास्तुकला हिंदू शैलीत आहे। इंग्रजी ई आकारात त्याचे बांधकाम आहे। यामध्ये संगमरवरी वापर केलेला आहे। मंदिराचे शिखर अप्रतिम असे आहे। आतमध्ये राजघराण्यातील तैलचित्र, महाभारत व रामायणावर आधारित चित्र, रवी वर्मा यांची चित्र आहेत। ही केवळ वास्तू नाही तर गुजरातच्या राजकीय सांस्कृतिक वारशाचे हे एक प्रसिद्ध प्रतीक आहे। काहीतरी वेगळं पाहायचं असेल तर वडोदऱ्यातील तांबेकर वाड्याला भेट द्या। हा आहे वडोदऱ्यातील तांबेकर वाडा। हे मराठा स्थापत्य शैलीतील एक अप्रतिम स्मारक म्हणावे लागेल। 19व्या शतकातील ही 3 मजली हवेली लाकूड कामात वसलेली आहे, परंतु तिचे खरे सौंदर्य आतमध्येच आहे। आतमध्ये प्रत्येक पृष्ठभाग, दरवाजे, भिंती उत्कृष्ट चित्रांनी सजवलेले आहेत। वडोदा संस्थानाचे दिवाण भाऊ तांबेकर यांचा हा वाडा सध्या तो पुरातत्व विभागाकडे आहे। आतमधल्या असलेल्या भिंतीवर रामायण महाभारतातील दृश्य, ब्राह्मण देवदेवता, भारतीय व युरोपियन सैनिकातील युद्ध तसेच इतर युद्ध व दृश्य अशी अनेक भित्तिचित्रके तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। ही भित्तचित्र आपल्या ज्ञानामध्ये आणि भारतीय कलेमध्ये मोठी भर टाकणारी आहेत। सध्या या वाड्याचे भवितव्य अंधारात आहे। या वाड्याचा पुढील भाग पुरातत्व विभागाच्या ताब्यात तर मागील भाग महानगरपालिकेकडे आहे। त्यामुळे या वाड्याचे व्यवस्थित असे संवर्धन होताना दिसत नाही। परंतु प्रत्येकाने इतिहासाचा हा ठेवा नक्कीच पाहायला हवा। हे आहे वडोदराजवळील आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे सूरसागर तलाव। शहराच्या मध्यभागी हा तलाव असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते। या तलावाला पूर्वी चंदल तलाव असे म्हणायचे। आता वडोदरा महानगरपालिकेने या तलावाच्या मध्यभागी 120 फूट उंच अशी भव्य भगवान शिवजींची मूर्ती उभारली आहे। सोनेरी आणि आकर्षक असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी येथे नक्की भेट द्या। वडोदराला आलात तर हे ठिकाण अजिबात चुकवू नका। हे आहे बडोदा म्युझियम आणि पिक्चर गॅलरी। या ठिकाणी तुम्हाला इजिप्शियन मम्मी व ब्ल्यू व्हेलचा सांगाडा पाहायला मिळेल। देशातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी हे एक संग्रहालय आहे। या ठिकाणी तुम्हाला ब्रिटिश चित्रकार टर्नर आणि कॉन्स्टेबल यांच्याशिवाय अनेक चित्रकारांची चित्र पाहायला मिळतील। इंडो सार्सेनिक शैलीतील वास्तुकलेच्या या ठिकाणी 2 इमारती बांधलेल्या आहेत। या गॅलरीमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल। सर्व पाहण्यासाठी 3 तास देखील कमी पडतात, तेव्हा इथे नक्की भेट द्या। हे आहे वडोदरा राजेशाही वैभवाचे प्रतीक लक्ष्मी विलास पॅलेस। इंडो सारासानिक शैलीतील 500 एकर जागेत बांधलेले हे सर्वात मोठे खाजगी घर। सयाजीराव तिसरे यांनी या घराचे बांधकाम केलेले होते। या राजवाड्यात जाण्यासाठी तुम्हाला तिकीट आकारले जाते, परंतु राजवाड्याच्या आतील भागामध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास मनाई आहे। या राजवाड्याला देखील आवर्जून भेट द्या। वडोदरामधील आणखी एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे AME मंदिर। याला दक्षिणामूर्ती मंदिर असे देखील म्हणतात। या ठिकाणी मुद्दामहून रात्रीच्या वेळेला गेले तर आपल्याला अतिशय चांगली विद्युत रोषणाई अनुभवायला मिळते। मंदिराच्या आवारामध्ये नवग्रह मंदिर आणि शनीची मूर्ती देखील आहे। ती सुद्धा पाहण्याजोगी आहे।
भारतीय लष्करातील येमी विभागाकडून या मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. मूळ मंदिरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती आहे. वडोदऱ्यामधील आणखी एक महत्त्वाचे आणि लहान आणि मोठ्यांना देखील आवडणारे ठिकाण म्हणजे सयाजी बाग. या सयाजी बागमध्ये आपल्याला भरपूर मजा करता येते, कारण या ठिकाणी संग्रहालय आहे, तारांगण आहे, टॉय ट्रेन आहे, फुलांचे घड्याळ आहे आणि मुख्य म्हणजे लहान मुलांना आवडेल असे प्राणी संग्रहालय देखील आहे. ही आहे लहान मुलांची टॉय ट्रेन. बागेमध्ये खास टॉय ट्रेनचे स्थानक उभारलेले आहे. 50 रुपये तिकीट भरून तुम्ही या टॉय ट्रेनचा प्रवास करू शकता. 113 एकरमध्ये वसलेल्या या संपूर्ण बागेचे दर्शन आपल्याला टॉय ट्रेनमधून घेता येते. आजूबाजूला असलेली प्रजाती, वेगवेगळी झाडे तसेच प्राणी देखील आपल्याला या टॉय ट्रेनमधून पाहता येतात. बघा, या उद्यानामध्ये अनेक जण वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी बसलेले दिसतात. सकाळी उठून वडोदरा आणि ह्या भागातली अनेक लोक या उद्यानामध्ये व्यायाम करण्यासाठी देखील येतात. उद्यानामध्ये असे छान छान रस्ते केलेले आहेत. या रस्त्यांवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हे सुंदर तळे, छान प्रकारे देखभाल केलेली हिरवाई, आजूबाजूचा परिसर देखील अतिशय विलोभनीय आहे. हे सर्व टॉय ट्रेनमधून अनुभवताना आपल्याला खूपच मजा येते. लहान मुले तर अत्यंत खुश होऊन जातात. टॉय ट्रेनचा फोटो काढण्यासाठी, त्याचे चित्रीकरण करण्यासाठी देखील बागेमध्ये मोठी गर्दी होत असते. हा बागेचा परिसर बघा कसा विस्तीर्ण आहे. येथील झाडे, झुडपे, हिरवाई अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली दिसते. उद्यानात अशी अनेक खेळणी आहेत की ज्या ठिकाणी लहान मुले खूप मजा करू शकतात. हा टॉय ट्रेनचा प्रवास जितका सुंदर आहे की प्रत्येकाने तो अनुभवला पाहिजे. पूर्वी या टॉय ट्रेनमधून फक्त लहान मुलांना प्रवास करता यायचा, परंतु आता ही टॉय ट्रेन मोठ्यांसाठी सुद्धा बनवलेली आहे. त्यामुळे आता मोठी माणसे देखील यातून प्रवास करतात. बघा, हे टॉय ट्रेन पाहताना आपल्याला असं वाटतंय की आपण एखाद्या हिल स्टेशनवरती फिरतोय की काय. याच टॉय ट्रेनमधून आता आपल्याला आजूबाजूची झाडे व झाडांच्या वेगवेगळ्या प्रजाती याची माहिती घेता येते. आणि सर्वात मुख्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्राणी पाहता येतात. या प्राणी संग्रहालयामधील हे प्राणी आपण टॉय ट्रेनमधून अतिशय सुंदरपणे पाहू शकतो. काही हरिण आहेत, काही ठिकाणी सांबर आहेत, तर वेगवेगळे प्राणी इथून आपल्याला पाहता येत असतात. आपण टॉय ट्रेनशिवाय देखील चालत या बागेचा प्रवास करू शकतो, परंतु एवढे अंतर चालणे अवघड असल्याने अनेक जण टॉय ट्रेनचा प्रवासाचा आनंद घेतात. हे पहा, या ठिकाणी आपल्याला प्राण्यांचा कळप दिसतोय. प्राण्यांसाठी अशी सुरक्षित कुंपणं तयार केलेली आहेत. त्यामुळे आपण सुरक्षितपणे हे सगळे प्राणी जवळून पाहू शकतो. मित्रांनो, तुम्हाला वडोदऱ्याचा हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.